नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भूमिती इयत्ता 9वीचं भूमिती आहे म्हणजेच गणित भाग 2 मधील काही अशी उदाहरणं बघणार आहे जिथं मुलं खूप कन्फ्यूज होतात. तर त्यापैकीच एक गणित घेतलेलं आहे बघा, की त्रिकोणाची मापे x अंश x वजा 20 अंश x वजा 40 अंश आहे, तर प्रत्येक कोणाचे माप काढा. आता आपल्याला ही दिलेली माहिती, या माहितीवरून आपल्याला प्रत्येक कोणाचं काय करायचे, माप काढायचं आहे. तर ते आपण बघूया. आता आपल्याला हे माहित आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हे आपल्याला माहिती आहे. गुणधर्म आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचा, की त्याच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. मग त्याच गुणधर्मावरून आपण काय लिहिणार? x अंश अधिक x वजा 20 अंश अधिक x वजा 40 अंश बरोबर 180. आता आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाच्या बेरजेनुसार हे मांडलेलं आहे. आता याला आपण कंसातून बाहेर काढू. x अंश अधिक x वजा 20 अंश अधिक x वजा 40 अंश बरोबर 180. आता यामध्ये बघायचं आपल्याला x किती वेळा आहे. किती वेळा आहे? 3 वेळा. म्हणजे हे झाले 3x वजा 20 वजा 40 बरोबर 180. जे x होते ते आपण काय केले? एकत्र केले, ते झाले 3x. आणि राहिलेल्या ज्या किमती आहेत वजा 20 आणि वजा 40 ते आपण वेगळ्या मांडून घेतल्या. आता इथे बघा, दोन्ही चिन्ह वजा वजा आहे, त्यामुळे इथं काय होणार? होताना बेरीज होणार. चिन्ह वजाच लागेल. 20 अधिक 40 झाले 60 बरोबर 180. आता हे 60 आपण पलीकडे नेऊया. हे 60 आहेत वजा, ते 180 मधून ते वजा इकडे आल्यावर होतील अधिक. मग 3x बरोबर 180 अधिक 60 240. मग x बरोबर 240. आता हे 3 x ला काय आहेत? गुणिले आहेत, ते इथे होतील भागिले. 3 1 3 3 8 24 आणि हे 0. म्हणजे आपला x किती आला? 80 डिग्री. म्हणजे पहिला जो कोन आहे तो आपला 80 डिग्री आला. आता त्याच पद्धतीने आपल्याला काय दिले इथं? x वजा 20 दिले. आता दुसऱ्या कोणाचं माप काढायचं आपल्याला? x वजा 20. मग x ची किंमत आपण आता किती काढली? 80 वजा 20 करूया, म्हणजे किती येईल? 60. म्हणजे दुसरा कोन आपला किती आला? 60 आला. त्यानंतर तिसरा कोन किती आहे? x वजा 40 डिग्री. म्हणजे x किती आपला? 80 वजा 40 बरोबर 40. ही आपल्या कोणाची मापे निघाली. पहिलं काय? 80, दुसरा 60 आणि तिसरा 40. आता दुसरा एक क्वेश्चन आहे. समोर बघा, आपल्याला एक आकृती दिलेली आहे. तर त्या आकृतीमध्ये TEN हे माप आपल्याला 100 डिग्री दिलं आहे. त्यानंतर EMR हे दिले आपल्याला 140 अंश. आणि आतले जे कोन आहेत X, Y आणि Z यांची माप आपल्याला काढायची आहे. तर आता आपण बघूयात ते कशी निघत आहेत. आता आपण आकृती जर नीट बघितली तर ही रेषा आणि ही रेषा, यावर इथं काय आहे? तर रेषीय कोन तयार होत आहेत. हा आणि हा, त्यानंतर हा आणि हा. याच्यावरून आपण रेषीय कोन आतले काढू शकतो. मग आता हा जर कोन काढायचा असेल तर आपण काय लिहिणार? अँगल TEN म्हणजे हा अँगल TEN हा जो अँगल आहे अधिक अँगल NEM
NEM बरोबर 180. काय लिहिणार? रेषीय कोन. हे रेषीय कोन आहे, त्यामुळे त्यांची बेरीज किती असते? 180. म्हणजे TEM चं माप आपल्याला माहिती किती आहे? 100. ते लिहिलं. आणि NEM आपण तसंच ठेवलं कारण आपल्याला त्याचं माप माहित नाही. आता NEM इथे ठेवूया. 180 मधून हे 100 आपण वजा करू. शिल्लक राहतील 80. म्हणजे आपला NEM किती निघेल? 80 निघेल. हा आपला 80 मिळाला आपल्याला. त्यानंतर सेम पद्धतीनं आपण झेड जो अँगल तिथे दिलाय तो सुद्धा या पद्धतीनं काढूया. आता तो कसा तयार होतोय? तर अँगल RME अधिक EMN अँगल EMN बरोबर 180. हा सुद्धा काय आहे? रेषीय कोन आहे. आता त्यातलं आपल्याला माप कशाचं माहितीये? RME चं माप माहितीये. किती आहे ते? 140. अँगल EMN आपल्याला माहित नाही. 180 इथं तसंच ठेवू. आता इथे बघा, हा अँगल आपण तसंच ठेवू. तो आपल्याला काढायचा आहे. 180 मधून आपण काय करूया? 140 वजा करूया. किती येतील? 40. म्हणजे अँगल EMN किती मिळाला? 40 मिळाला. आता बघा, हा इथं 80 मिळाला तुम्हाला, हा इथं 40 मिळाला. तर त्या दोन्हीवरून आपण x ची व्हॅल्यू सहज फाइंड करू शकतो. तर आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे, मगाच्या गणितात सांगितल्याप्रमाणे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. त्यानुसार आपण काय करणार आहोत? अँगल x अधिक अँगल z अधिक अँगल y बरोबर 180 मांडणार आहोत. आता आपल्याला शिल्लक काय राहिला? फक्त अँगल x शिल्लक राहिला. तो तसाच ठेवूया, त्याचं माप आपल्याला माहित नाही. z चा आपण काढला आहे 40 डिग्री आणि y चा आपण काढला आहे 80 डिग्री बरोबर 180. 40 अधिक 80 इथे होतात 120 बरोबर 180. आता आपल्याला माहिती आहे, आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण हे काय करणार? त्या बाजूला 120 ला नेऊया. इथं धन आहे ते पलीकडे जाऊन काय होईल? ऋण होईल. 120. त्याचं मग आन्सर येईल 160 डिग्री. सॉरी 60 डिग्री एक्स आपला मिळेल. अशा पद्धतीने आपण एक्स, वाय आणि झेड या तीनही किमती काढलेल्या आहेत. त्या उत्तर आपण खाली मांडू. एक्स तुमचा मिळाला 60 डिग्री, अँगल वाय बरोबर 80 डिग्री आणि अँगल झेड बरोबर किती काढला आपण? 40 डिग्री. असे तीन अँगलचे माप आपल्याला मिळालेले आहेत. आता तिसरं एक एक्झाम्पल खूप सोपं आहे, ते तुम्ही सोडवू शकता. तर इथं काय दिलेलं आहे? त्रिकोण PQR मध्ये अँगल P बरोबर 70 दिलाय, अँगल Q बरोबर 65 दिलाय आणि तुम्हाला अँगल R काढायचा आहे. तर सेम मगाशी आपण केलं तेच आपल्याला माहिती की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. त्याच मेथडनुसार आपण काय करणार? अँगल P अधिक अँगल Q अधिक अँगल R बरोबर 180. हे कारण आपण सुरुवातीला लिहिले त्यामुळे लिहिण्याची डबल गरज नाही. आता P चं माप किती येणार? 70
क्यूचं येणार 65 अधिक R 65 180. आता या दोघांची बेरीज करू. 135 येईल अँगल R बरोबर इकडे 180. आता हा अँगल R आपण तसाच ठेवू आणि 135 आपण 180 मधून वजा करूया. अँगल R आपल्याला मिळून जातोय 45 डिग्री. आरचं माप किती निघालं 45 डिग्री. आता बघा आणखी एक आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. तुम्हाला ABC हा त्रिकोण दिलेला आहे आणि या त्रिकोणामध्ये Aचं माप दिलं आहे 70 डिग्री, Bचं माप दिलं आहे 35 डिग्री आणि तुम्हाला X जो आहे, जो बाह्य कोन आहे या त्रिकोणाचा बाह्य कोन, त्याचं माप तुम्हाला काढायचं आहे. तर ते कसं काढणार, तर आपण तीच मेथड वापरणार आहोत. कोणती जी मगाचपासून वापरली आपण, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180. मापांची बेरीज 180 असते. आता आपल्याला इथे दोन माप आहेत, त्यावरून आपण तिसरं माप काढू शकतो. बघा आता इथलं आतलं आपण माप काढलं तर इथं बघा हे जे दोन कोन आहेत हा आणि हा, हे दोन रेषीय कोन आहेत. मग जर आपण इथलं माप काढलं तर ते 180 मधून वजा करून आपण इथलं माप काढू शकतो. तर आता बघा काय येणार मग, अँगल BAC अधिक अँगल ABC अधिक अँगल ACB बरोबर 180. तिन्ही माप आपण इथे लिहून घेतलेत. आपल्याला Aचं माप किती दिलंय 70 दिलंय, Bचं दिलंय 35 आणि Cचं आपल्याला काढायचं आहे. करा या दोघांची बेरीज काय येते 105 अधिक अँगल ACB काढायचा आहे, तो तसाच आहे. याला इथेच ठेवूया आणि 180 मधून 105 वजा करूया. किती येत आहे 175 येते. ACBचं माप किती आहे 75 आलेलं आहे. आता Cचं माप 75 आलेलं आहे, तर आपण त्यावरून बाहेरचं माप काढणार आहोत. काय करणार आपण, अँगल ACB आणि अँगल ACD बरोबर 180. इथे आपण म्हणणार रेषीय कोन. हे कोन कसे आहेत रेषीय कोन आहे. आता Cचं माप किती काढलं आपण ACBचं 75 डिग्री अधिक ACD काढायचं, म्हणजे इथे आपण x लिहिला तरी चालेल 180. आता हा x इथंच ठेवू आणि 180 मधून 75 वजा करूया. x बरोबर किती येईल 105. या पद्धतीने आपण काय केलेलं आहे x माप काढलेलं आहे. आता त्याच पद्धतीचा एक प्रश्न आपण आणखी घेतलेला आहे. आता त्रिकोण तुम्हाला आकृती पुढे दिलेली आहे, ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला Aचं माप दिलं आहे 70 डिग्री, Bचं दिलं आहे 40 डिग्री आणि Cचं माप तुम्हाला काढायचं आहे. ACD म्हणजे बाह्य कोनाचं माप काढायचं, जसं आपण मगाशी काढलेलं होतं त्या पद्धतीनं. आता आपण काय करणार, तर तेच तोच गुणधर्म वापरणार की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज एकशे असते. मग आपण काय लिहिणार, अँगल ABC अधिक अँगल BAC अधिक
ए सी बी बरोबर 180. सर्व गुण आपण काय करणार मांडणार आणि त्यांची बेरीज किती लिहिणार 180. कोणत्या गुणधर्मानुसार? तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 असते. या गुणधर्मावरून आपण हे लिहिलेलं आहे. आता यातलं कुठलं माप माहिती आपल्याला? बी चं माहिती आहे 40 आहे, ए चं माहिती आहे 70 आहे आणि ACB चं आपल्याला काढायचं. 70 आणि 40 किती होतील? 110 अधिक ACB बरोबर 180. हा ACB तच ठेवू. 180 मधून 110 वजा करूया. इथं राहतील 70. ACB चं माप किती आहे? 70. पण हे आतलं माप काढलं आपण किती? 70. आता आपल्याला यावरून बाहेरचं माप काढायचं. इथं आपल्याला दिसतंय बघा की हे दोन कसले कोण आहेत? रेषीय कोण आहे. मग कसं मांडणार आपण? अँगल ACB अधिक अँगल ACD बरोबर 180. कसे आहेत ते? रेषीय कोण आहे. आता बघा ACB चं माप आपल्याला माहिती आहे किती आहे? 40 डिग्री आणि ACD आपल्याला काढायचं आहे. ACD तसाच ठेवूया. 180 मधून 40 काय करूया? वजा करूया. किती राहील? 140 डिग्री. ACB म्हणजे बाहेरचा जो बाह्य कोन दिलेला आहे आपल्याला इथं तो किती निघाला? 140 डिग्री. अशा पद्धतीनं त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. हा गुणधर्म वापरून अशी गणित आपण सोडवू शकतो. ही गणित बऱ्यापैकी बघा CGL म्हणजे SSC CGL किंवा विविध स्पर्धा परीक्षा GDच्या परीक्षा असतील स्टाफच्या वगैरे जे आपण आता मुलं देत आहेत तर अशा पद्धतीची गणितं त्यामध्ये पडत आहेत. तर हा जर रूल तुम्ही फॉलो केला, असे बरेच गुणधर्म आहेत ते आपण घेऊया हळूहळू. तर याचा तुम्हाला फायदा होईल. अशा छोट्या छोट्या टेक्निक्स आपण वापरूयात. आता हे 10वीचं पुस्तक आहे खरं तर 10वीचं गणित आहे त्यामधले 10वी आणि 9वीचं सुद्धा. तर अशा पद्धतीचे त्यांना गणित आहेत तर त्यातूनच आपण CGLची सुद्धा तयारी करू शकतो. तर यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल काही शंका असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा.